aesthetic breakfast with an aesthetic mirror. Sugar, oil, maida. Food vlogging is not at all an easy job. मला हसतोय. खूपच गर्दी असल्यामुळे आम्हाला खूपच ऍडजस्ट करावं लागतं. आता मी आत आलो, कॅमेरा सुरू केला, सगळी अशी बघायला. तर आजपासून आम्ही ठरवलंय टू ट्राय आउट डिफरंट ब्रेकफास्ट स्पॉट्स इन सातारा. तर सुरुवात करायची म्हणली तर सगळ्यात पहिला ब्रेकफास्ट स्पॉट जो येतो तो आमच्यासाठी चंद्रविलास. सो लेट्स गो देयर. हे रेकमेंडेशन होतं डायरेक्ट. तर हे रेकमेंडेशन होतं अभि सरांचं. तुमची कुठलीच फेवरेट डिश इथली? थांब, आपण पहिला डिसाइड करू मग शूट. हे आधी जरूर गरजेचं आहे का? हो. आणि हे बिल मधून कमी पण करायचं. असं पण असतं. काय माहित नव्हतं की पावतीतनं बिल मधनं पावतीचे पैसे कमी होतात. किधर है जगह? जगह किधर है? जगह ही नहीं है. खूपच गर्दी असल्यामुळे आम्हाला खूपच ऍडजस्ट करावं लागतंय. व्हॉट यू विल हॅव? पुरी भाजी. ऑल टाइम फेवरेट पुरी भाजी. ऑल टाइम पुरी भाजी. तर दिस प्लेस इज ऑलमोस्ट फेमस फॉर पुरी भाजी. या जागेचं काय म्हणतो मिसळ पाव पण खूप फेमस. बट मी ट्राय करणार आहे पुरी मिसळ. सो इट्स अ मिक्सचर ऑफ पुरी अँड मिसळ ऑल टुगेदर. ऍक्च्युली आपल्याकडे फूड ब्लॉगिंगचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, जेव्हा आपण कॅमेरा काढतो ना, लोक अशी बघत राहतात. सो ते कुठं ना कुठं तरी ऑकवर्ड होऊन जाते शूट करायला, किंवा काय म्हणतो जरा कॉन्फिडन्स असं एकदम उतरून जातो असं काही पण शूट करायचं म्हणलं. आता मी आत आलो, कॅमेरा सुरू केला, सगळी अशी बघायला लागली. सो ते नकोय. जे काय ते ऑनेस्ट रिअल असं फूड ब्लॉगिंग टाईप फूड ब्लॉगिंग नाही वाटलं पाहिजे. मिसळपुरी इथं मी रेकॉर्ड करतो. ऐसा रिएक्शन. बस मी ऐकलंय, आता कितपत खरं माहित नाही. आधी मिसळ पुरी सोबत खाल्ली जायची आणि नंतर ना मग पावाची इन्व्हेंट झाल्यानंतर मग पावाकडे शिफ्ट झालं. ह्यातलं कितपत खरं आहे कितपत काय आपल्याला माहित नाही. इफ यू गाईज नो द रिअल व्हॉट वी से, पुरी मिसळ ट्राय करणं इज अन गुड ऑप्शन. ते मागे लोक पुरी आणि चहा सुद्धा घेत आहेत. कम्पॅरेटिव्हली इथल्या पुऱ्या जास्त तेलकट पण वाटत नाही. भलेही ऑइल फ्राईड असतं, तेलात तळलेल्याच आहेत पण तेवढं तेलकट वाटत नाही. एक काम करू ना, आपण पण चहापुरी ट्राय करू. मी एक पुरी ठेवतो बाजूला, चहासोबत चहापुरी ट्राय करू. एकटा पुरी घ्यायला काय नाही, पण माझ्याकडं कॉन्टेंटच वाचलं नाही पुरीवर खायला. 2 चहा. दादा 2 चहा द्या इज लव, बट दादा हेच इमोशन. ऑल क्लिअर. तर्री थोडी एक्स्ट्रा राहिलेली आहे पण ठीक आहे. पुरी सेव्ड फॉर चहा. फूड ब्लॉगिंग इज नॉट एट ऑल एन इझी जॉब. मला हसतोय. असं पण करायचं असतं का? हॅलो मॅक टेस्टिंग. थांब. इट इज सेड की अरे हे पण ब्लॉग मध्ये इट इज सेड की इथली चहापुरी सुद्धा खाल्लं. ओरडो सगळ्यात. शुगर, ऑइल, मैदा प्रोसेस असं ऑइल वाटतं इथं, पण पोटात फिलिंग वाटतं. सो चहा चपाती खातो ना आपण, जसे चहा पुरीची पण टेस्ट येते, फक्त ऑइलचं प्रमाण जरा जास्त लागतं. दॅट्स इट. लेट मी अजून काय मागवायचंय? एस्थेटिक ब्रेकफास्ट विथ अन एस्थेटिक मिरर.
सक्सेसफुली रिड्यूस का डिडक्टेड पार्किंगचे 30 रुपये फ्रॉम द बिल. सो हा हॅक मला आज कळला की आपण पार्किंगचे पैसे मायनस करू शकतो बिल मधून. हे मला माहित नव्हतं, शपथ माहित नव्हतं. मला माहित असं का नाही माहित नाही, मला माहित नव्हतं. तर व्हिडिओसाठी आपण असं गोल गोल फिरत राहू शिवाजी सर्कल. तर दिस वॉज आवर फर्स्ट ट्राय. हा आमचा पहिला एक्सपेरिमेंट होता ट्राईंग आउट डिफरंट ब्रेकफास्ट किंवा जे फेमस ब्रेकफास्ट स्पॉट्स आहेत. तर तुम्ही सुद्धा रेकमेंड करा ब्रेकफास्ट स्पॉट्स इन सातारा. आम्ही नेक्स्ट व्हिडिओ त्या स्पॉट्स वरती बनवू किंवा तुम्ही आम्हाला जॉईन व्हा तो ब्रेकफास्ट करायला. इट विल बी फन. दॅट्स वॉज ऑल अबाउट आजचा ब्रेकफास्टचा एपिसोड किंवा आता कितपर्यंत जाते काय माहिती सिरीज. करू आम्ही ट्राय डिफरंट. आता आम्ही दोघंही फूड असे लवर्स आहोत किंवा आम्हाला असं खायला प्यायला हिंदडायला खूप आवडतं, हुंडगायला खूप आवडतं. यू कॅन जॉईन अस. तुम्ही पण डिफरंट ब्रेकफास्ट स्पॉट सांगा. सुरुवात आपण ब्रेकफास्ट पासून करू, मग लंच, मग डिनर, मग पान, मग खूप काही काय. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. फक्त एकत्र फिरलं पाहिजे, एकत्र खाल्लं पाहिजे, एकमेकांना जे खाल्ले ते रेकमेंड केलं पाहिजे. टेल अस नेक्स्ट ब्रेकफास्ट स्पॉट अँड वी विल गो देअर अँड हॅव इट अँड रेकमेंड टू अदर्स. टेस्ट इट आणि गिव्ह आवर ऑनेस्ट रिएक्शन्स. चला, टेक केअर, थँक्यू, बाय बाय. इट्स एव्हरीवन्स फर्स्ट टाइम. कोणाचं तरी पहिल्यांदा असतंच, तर माझं पण हे पहिल्यांदाच आहे फूड ब्लॉगिंग, व्हर्च्युअल रिअल फूड ब्लॉग.